नमस्कार, मी विक्रम भोसले. आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे सिटीमध्ये मी पक्षीमित्र प्राणीमित्र म्हणून काम करतो. भोसरीमध्ये नेहरूनगर इथं आणि एक भोसरी स्पाईन सिटी मॉलपाशी आपल्याला एक घार सापडली होती. तिथे भोसरीतली जी घार होती तिचं पूर्ण विंग मांज्याच्या आणि कट झालेलं होतं. तिला फ्लाय घेता येत नाही व उडता येत नाही. त्याच्या आतले जे बॉल्स आहेत ते बी कट झालेले. त्याच्यानंतर जी नेहरूनगरमध्ये जी सापडली होती तिचे बी बोन्स कट झालेले. आणि आपली एक दिवसाची हौस असते मांजा पतंग उडवण्याची, पण जो मांजा वापरला तो चायनीज नायलॉन मांजा, त्याच्यामुळे भरपूर पक्ष्यांचे मनुष्य आणि भरपूर काय होतं. आणि त्याच्यामध्ये मांजामध्ये जास्त करून प्लॅस्टिक आणि काच हे जास्त प्रमाणात यूज केले जातं. ह्याच्यामुळे लोकांना दिसून पण येत नाही गाडीवरती चालताना व पक्ष्यांना. ते एवढा लहान आहे की त्यांनी म्हणजे गळा बी कापला जातो. आमचे मित्र आहे जे वारजेमध्ये राहतात त्यांच्या गळ्याला कापले गेलेले आहे. त्याच्यानंतर कात्रज फायरमॅनमध्ये जे अग्निशामक दलामध्ये काम करतात त्यांच्या बी गळ्या नाकापासून तर गालावरपर्यंत कानापर्यंत त्यांना बी कापले गेलेले. मांजा तुम्ही एक दिवस पतंग उडवा. पतंग उडवण्यासाठी नाही म्हणत नाही, पण जो दोरा वापरला पाहिजे तो साधा दोरा वापरा, जेणेकरून पक्ष्यांना बी कोणाला हानी होणार नाही आणि माणसांना बी होणार नाही. आणि आपल्याला बी ज्यावेळेस आपल्या एखाद्या घरातल्यांना त्या मांजाने कापलं गेलं तर आपण लोकांना शिव्या देतो. तर त्याप्रमाणे आधी आपण आपलं आहे ना मांजा वापरणं बंद करा, जेणेकरून निसर्गाचे बी तुम्ही समतोल राखा आणि जे काय प्राणी पक्ष्यांचे बी तुम्ही हे राहू शकता. आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे सिटीमध्ये टोटल 80 ते 100 पक्षी चायनीज नायलॉन मांजामधून रेस्क्यू करण्यात आलेले. आणि आपले पूर्ण पिंपरी चिंचवड आणि पुणे सिटीमध्ये जागोजागी पक्षीमित्र प्राणीमित्र म्हणून सर्पमित्र म्हणून काम करणारे आपले भरपूर काही व्हॉलेंटियर आहेत.